आपले सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। DJ Bros. Exclusive TS. Exclusive TS. DJ Bros. Exclusive TS. नमस्कार, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा,
तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. आज आपण कोपरखैरणे विभागामध्ये रविदादा प्रतिष्ठान त्याचबरोबर साई सेवा मित्रमंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून देवी उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो. या उत्साहासाठी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मंडळांनी. या कार्यक्रमादरम्यान नवी मुंबई महिला संघटक उद्धव ठाकरे गटाचे चिंत्रा मॅडम आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल, आज आपण या उत्सवाला उपस्थित राहिलात. या उत्सवानिमित्तानं आपण सगळ्या महिलांचा उत्साह वाढवलेला आहे, काय सांगाल? साई दर्शन क्रीडा व सांस्कृतिक सेवा मंडळ या मंडळातर्फे गेली अनेक वर्ष हा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. आणि या ठिकाणी या मंडळाचे सर्व आमचे रवी म्हात्रे साहेब, आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि आमच्या संपदा वहिनी या विभागात अनेक कार्यक्रम घेत असतात. आणि आज काल अष्टमी झाली, आज नवमी आहे. नवमी निमित्त महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद येत आहे. कारण हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष या विभागामध्ये कामं करत आहेत. मग कुठलं पाण्याचं असू दे, रस्त्याचं काम असू देत किंवा गार्डन असू दे, झाडांची छाटणी असू दे, अशी अनेक कामं हे समाजाचे उपयुक्त सर्व कामं हे करत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमालाही महिलांचा उदंड प्रतिसाद असतो. आणि आज समाजात खरं तर ह्या असं समाज सेवा करण्याची गरज आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारण ह्या युक्तीप्रमाणे आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी काम करत असतो. या विभागात आमच्या खरं तर महिला आघाडी सुद्धा आमची भरपूर आहे आणि चांगल्या प्रकारे काम करते. आज मी या देवी पुढे आणि या महिलांना आज मी एवढंच इथे आवाहन करेन की येणारी महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि जे कोणी आमचे शिवसेनेचे उमेदवार असतील, आमचे रवी म्हात्रे असतील, संपदा वहिनी असतील, यांना प्रचंड मतांनी आपण त्यांना सहकार्य करावं आणि त्यांना निवडणुकीमध्ये अशाच भरपूर प्रतिसाद द्यावा, एवढीच या निमित्ताने मी आज महिलांना विनंती करते. साई दर्शन क्रीडा मंडळाच्या वतीनं देवीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बाबाजी म्हात्रे थोर समाजसेवक म्हणून कोपरखैरण्यामध्ये त्यांची ओळख आहे. नगरसेवक मधल्या काळामध्ये नगरसेवक नसतानाही खूप मोठ्या प्रमाणात समाजाचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून सर्व कोपरखैरण्यावासियांचं त्यांच्याबद्दलचं मत खूप आनंददायी आणि उत्साहदायी अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे. आणि आजही ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आणि आज या उत्सवानिमित्त वेगवेगळ्या पदाधिकारी व महिला मंडळही येऊन गेलेलं आहे. तर दादा, काय सांगाल आपण? सर्वप्रथम मी रजनीश्रीला नमस्कार करतो. आजच्या नवरात्री उत्सव चालू आहे. आमच्या मंडळाच्या 31 वर्ष झालेले आहे. साई दर्शन क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ या मंडळाच्या तर्फे 31 वर्ष होऊन हा आम्ही 31 वर्षाचा आम्ही जोपासना केलेला आहे. इथे तुम्हाला माहीत असेल दांडिया रास, त्याचबरोबर हळदी, महिलांसाठी हळदी कुंकू, महाप्रसादाची व्यवस्था, तसेच विविध प्रोग्राम, आरोग्य शिबिर इथं असे काही ना काही आम्ही आयोजित करत असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे भजन, दर दिवस भजन आणि त्यामधून जे जागरण, गोंधळ असं वगैरे प्रकार अनेक प्रकार होत असतात घेतलेले आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? कशा पद्धतीने आपल्या पक्षाचं आणि आपल्या स्थानिक वार्डचे नियोजन आहे, तयारी आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी नवी मुंबई कोपरखैरणे जिल्हा प्रमुख आहे. मला एवढंच म्हणणं आहे की ज्या आमच्या पक्षाचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, ऐरोलीचे जिल्हा प्रमुख प्रवीणजी म्हात्रे, त्याचबरोबर MKजी मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मी होऊ घातलेल्या इलेक्शन यामध्ये आपल्याला माहीत असेल जनतेचा जो येथे इलेक्शन जो आहे, आता जनता जो मी काम केलेलं आहे त्या पद्धतीनं काम करत असताना जनतेला सर्वांना माहिती आहे कोणी काम केलेलं, कोण काम करतोय. त्यासाठी जनताच ही निवडणूक जिंकून देणार. त्यासाठी मला एवढंच म्हणणं आहे की जनतेकडे सर्व काय आहे, मी फक्त एक सामान्य व्यक्ती आहे आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही इथं काम करत असतो. कुठलंही काम असू द्या, अशी महत्वाचं असू द्या, अडचणीचं साधं सिंपल मोठं जरी असलं ना, त्यांना कळेपर्यंत कुठे ते हजर होतात अशी गावापर्यंत आमच्याकडे येतात. त्यांचं सर्वांच्या लक्ष आहे आणि कुठले अपेक्षा त्यांच्या नाहीत की मला हे असं व्हावं, मला तसं व्हावं, परंतु त्यांचं जे कर्तव्य मनापासून आहे
गेली किती वर्ष तरी आम्ही आळंदीला इथून त्यांनी आम्हाला ट्रिप स्वतः ट्रिप आम्हाला करून द्या आयोजन करतात, पंढरपूरला नेतात, ह्याला नेतात. पहिल्यापासून त्यांचं सर्व लोकांचं लक्ष आहे. सर्वप्रथम संपदाताई म्हात्रे व रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साई सांस्कृतिक सेवा मित्र मंडळ या वतीने गेल्या 30 वर्षापासून आमच्या इथे नवरात्रीचा हा उत्सव या विभागात होत असतो. नवमीच्या दिवशी हा हळदी कुंकूचा हा कार्यक्रम होत असतो. यावर्षी आम्ही तुलस वाहन देऊन हा कार्यक्रम साजरा केला. तुलस देण्याचं महत्त्व म्हणजे जो आपलं पर्यावरणाचे संरक्षण करतो आणि या मंडळाचे कार्यकर्ते जे मोठ्या जोमाने प्रत्येक जण या इथे सहभागी होऊन हा नवरात्री उत्सव आम्ही साजरा करतो. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. नवरात्र उत्सव हा आपला महिलांचा आज आम्ही बरीच वर्ष 30 वर्ष झाली आज या मंडळाला. आज आम्ही या वर्षी दांडिया हा कार्यक्रम ठेवला आहे आणि महिलांना पैठणी साड्याही आम्ही बक्षीस ठेवलेला आहे. अरे खरंच मला खूप आनंद होतोय की आज महिला आम्ही आज 5 दिवस पाऊस पडतो तरी सुद्धा आम्ही इथे खेळतो आणि आमच्या महिलांना बक्षीसही भेटलं. पैठणी 2 दिवस आम्ही बक्षीस दिली महिलांना आणि सर्वांना शुभेच्छा. आणि आमच्या या मॅडम आहेत ना दानगे मॅडम, त्या खूप आम्हाला सहकार्य करतात. आम्हाला नेहमीच त्या येतात. अंतुरकर मॅडम याही मला खूप सहकार्य करतात. मला बोलतात तुम्ही बोला मॅडम, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रवींद्र बाबाजी म्हात्रे आणि संपदा वहिनी या नेहमी महिलांचा सन्मान करतात आणि त्यांच्या आमच्या देवीसाठी प्रत्येक वर्षी संपदा वहिनी सगळ्या महिलांना साडी वाटप करत असतात आणि दांड्यांच्या कार्यक्रमामध्ये महिला उत्कृष्ट खेळतात. त्यांना पैठणी नथ वगैरे अशा कार्यक्रमांचं पण वाटप केलेलं आहे आणि सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. साई दर्शन क्रीडा व सांस्कृतिक महिला मंडळ व मित्र मंडळ यांच्या वतीने जो काही कार्यक्रम होतो, आज 10 वर्ष आम्हाला दांड्या खेळू दिलं नाही, काही अडचणीमुळं दांड्या खेळू दिलं नाही. परंतु संपदा वहिनी आणि दादा रवींद्र दादा म्हात्रे यांनी भरपूर मुळाचे कष्ट घेऊन महिलांना, मुलांना, सगळ्यांना सहकुशीने त्यांनी सर्वांना सांगितलं की मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला दांड्या खेळून देणार. आणि ह्या वर्षी त्यांनी दांड्या परत चालू केल्या. सर्वांना आनंद झाला आणि ते खंबीर उभे राहिले म्हणून सगळ्यांची हौस मौज अजून करतात. आणि कुठलीही अडचण महिलांवर, कोणावर, जे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सर्व सुखसोयी हे पुढे येऊन ते उभे राहतात. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.